तर आज मला संध्याकाळी इतका कंटाळा आला होता स्वयंपाकाचा, मग मी काय केलं, साधी सोपी रेसिपी करावं म्हणलं. तर इथे मी आज बनवणार आहे पालक पुलाव, म्हणजेच कोणी कोणी पालक भात म्हणते याला. तर मी इथे एक जुडी घेतली, पाणी घेतली त्याचे. तर गरम पाण्यामध्ये उकळून घेतली 2 ते 3 मिनटानंतर याला थंड पाण्यामध्ये टाकल्यानंतर आवडीनुसार तुम्ही तिखट घेऊ शकता, मिरच्या, लसूण आणि थोडासा कोथिंबीर. तर हे मिक्सरमधून मी बारीक करून घेतले. याच्यानंतर ही जी पालक आपण शिजवून घेतली होती ते पण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायची आहे. नंतर कुकरमध्ये मी तेल टाकलं. तेलामध्ये थोडंसं 7-8 पाकळ्या काजूच्या टाकल्या. तर काजू छान लाल होऊ दिले, काढून घेतले. परत त्या तेलामध्ये जिरे टाकले, एक कांदा टाकला मोठा, टोमॅटो टाकला. याच्यामध्ये तुम्ही तेजपत्ता पण टाकू शकता, तर माझ्याकडे सध्या नाही आहे म्हणून मी नाही टाकलं. तर याच्यानंतर टोमॅटो थोडेसे लवकर शिजण्यासाठी याच्यावर मीठ टाकले, अर्धा चमच हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकले. तर आता हे छान 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो ते. आणि याच्यानंतर हे सगळे मॅश झाल्यानंतर टोमॅटो याच्यामध्ये जे आपण पालक प्युरी करून घेतली होती, तर जी आपण मिक्सरमधून पालक काढली होती, मिरची, कोथिंबीर ते, तर आता हे आपण कुकरमध्ये टाकूया आणि छान याला 2 ते 3 मिनटं छान शिजवून घ्यायचं. याच्यानंतर मी ते 15-20 मिनटं झाले तांदूळ घेतले होते आणि पाण्यामध्ये स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळेस धुतले आणि पाण्यामध्ये थोडेसे भिजत ठेवले होते, जेणेकरून शिजायला थोडंसं लवकर मदत होती भात. तर आता या पालकच्या याच्यामध्ये टाकले आपण आणि आता याच्यानंतर मी याला 2 ते 3 मिनटं छान असं शिजवून घेणार आहे आणि लगेच याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे. तर हे बघा 2 ते 3 मिनटं झाली. याच्यानंतर आपण जे पाणी टाकायचं, तर इथे 3 वाट्या जर तांदूळ घेतले तर दुप्पट त्याच्या इथं पाणी टाकायचं. तर आता हे छान मिक्स करून घेऊया आणि याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं उकळी येऊ देऊया आणि नंतर आपण याला झाकण लावून द्यायचं. तर याच्यामध्ये गरम मसाला टाकला आणि जे आपण काजू फ्राय केले होते ते टाकून घ्यायचे आणि थोडंसं गरम मसाला टाकला आणि छान 2 ते 3 शिट्ट्या येईपर्यंत याला शिजून घ्यायचं. तर चला 2 ते 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण बघूया आपला पालक पुलाव मस्त झालेला आहे. तर तुम्हाला पण रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा. बाय.